नमस्कार, माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या सादरीकरणात आपलं स्वागत आहे. तर आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या कौशल्याबद्दल बोलणार आहोत जे इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात खूप गरजेचं आहे आणि ते म्हणजे सोल्डरिंग. अच्छा, तर मग सोल्डरिंग म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी जादू आहे जिथे आपण सोल्डर नावाचा एक विशेष धातू वितळवून दोन किंवा अधिक धातूचे तुकडे एकत्र जोडतो. खरं तर कुठलंही इलेक्ट्रॉनिक उपकरण बनवण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी ही एक प्रकारची सुपर पॉवरच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मग खरा प्रश्न हा आहे की प्रत्येक वेळी एकदम परफेक्ट आणि मजबूत जोडणी कशी करायची. चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. बरं, आजच्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण सुरुवात सोल्डरिंगच्या अगदी बेसिक गोष्टींपासून करू, मग त्यासाठी लागणारी साधनं कोणती ते बघू. त्यानंतर एक परफेक्ट जॉईंट कसा बनवायचा ते शिकू. हमखास होणाऱ्या चुका कोणत्या आणि त्या कशा टाळायच्या यावर बोलू. आणि शेवटी केलेल्या कामाची स्वच्छता आणि दुरुस्ती कशी करायची हे समजून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. तयारी, साधने आणि साहित्य. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतंही काम यशस्वी करायचं असेल तर त्याची योग्य तयारी करणं हेच सर्वात महत्त्वाचं पाऊल असतं. सोल्डरिंग आयरन निवडताना त्याचा वॅटेज किती आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, जर रेझिस्टरसारख्या घटकांवर काम करत असाल ज्यांना जास्त तापमानाचा तितकासा फरक पडत नाही तर 25 ते 30 वॅटचा आयरन उत्तम. पण जर डायोड, ट्रान्झिस्टर किंवा आयसीस सारख्या नाजूक घटकांवर काम करायचं असेल तर मात्र 10 ते 25 वॅटचाच आयरन वापरावा, कारण जास्त उष्णतेमुळे हे नाजूक घटक कायमचे खराब होऊ शकतात. जितकं वॅटेज महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे आयर्नचं टोक, म्हणजे त्याची टीप. प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या आकाराची टीप लागते. समजा तारा आणि रजिस्टर जोडायचे असतील तर चिझल टीप वापरा, सूक्ष्म घटकांसाठी बेवेल टीप, आणि जे सर्वात नाजूक असतात म्हणजे आयसीज त्यांच्यासाठी कॉनिकल टीप एकदम योग्य ठरते. योग्य टीप निवडली की काम एकदम सोपं आणि अचूक होतं. आता जरा आयनच्या पुढच्या भागाची रचना समजून घेऊया. इथे बघा, टिप, स्क्रू आणि बॅरेल हे भाग कसे एकत्र जोडलेले आहेत. ही रचना अशी असते की आपण गरजेनुसार टिप सहजपणे बदलू शकतो. आणि हो, हे आहे एक अत्यंत महत्त्वाचं साधन, सोल्डरिंग स्टँड. हे फक्त सुरक्षेसाठीच नाही तर आयनचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. गरम आयन इकडे तिकडे कुठेही ठेवला तर धोका होऊ शकतो, म्हणून स्टँड वापरणं हे बंधनकारकच समजा. ठीक आहे, तयारी झाली. आता आपण आलो आहोत मुख्य टप्प्यावर. एक अचूक, परफेक्ट सोल्डर जोडणी कशी करायची. इथेच आपलं खरं कौशल्य पणाला लागतं. एक उत्तम जोडणी बनवण्यासाठी आपल्याला या 5 पायऱ्यांमधून जावं लागतं. आधी साहित्याची निवड आणि तयारी, मग जोडणी गरम करून सोल्डर लावणं, त्यानंतर त्याला शांतपणे थंड होऊ देणं, मग स्वच्छता आणि शेवटी सगळं व्यवस्थित झालंय की नाही हे तपासणं. आपण प्रत्येक पायरी आता सविस्तरपणे पाहू. ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे, नीट लक्ष द्या. सोल्डर कधीही थेट आयनच्या गरम टोकावर लावायचा नाही. त्याऐवजी ज्या 2 गोष्टी जोडायच्या आहेत म्हणजे कॉम्पोनंटचा पाय आणि सर्किट बोर्डवरची जागा, त्या दोघांना एकाच वेळी आयनने गरम करायचं. आणि जेव्हा ते दोन्ही भाग पुरेसे गरम होतील तेव्हा सोल्डर त्या भागांना लावायचा. ते गरम भागच सोल्डरला वितळवतील आणि त्यामुळे एक मजबूत जोड तयार होईल. सोल्डर वितळल्यानंतर जोडणी घट्ट होण्यासाठी साधारणपणे 3 ते 7 सेकंड लागतात. हा वेळ खूप महत्त्वाचा आहे. या वेळात जोडणीला अजिबात धक्का लागता कामा नये. जर ती हलली तर जोड कमकुवत होतो, ज्याला कोल्ड जॉईंट असं म्हणतात. आणि हे आहे आपलं ध्येय. एक आदर्श जोडणी अशी दिसते, एकदम चमकदार, गुळगुळीत आणि शंकूसारख्या आकाराची. अशी जोडणी फक्त दिसायलाच चांगली नसते तर ती मेकॅनिकली मजबूत असते आणि तिच्यातून करंटसुद्धा व्यवस्थित पास होतो. चला आता क्वालिटी कंट्रोलबद्दल बोलूया. कोणतीही नवीन गोष्ट शिकताना चुका तर होणारच, पण त्या कोणत्या आहेत हे आधीच कळलं तर त्या टाळता येतात. या काही गोष्टी आहेत ज्या सोल्डरिंग करताना कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. तुमची टीप नेहमी स्वच्छ आणि टेंड असावी, म्हणजे तिच्यावर सोल्डरचा एक पातळ थर असायला हवा. ओल्या स्पंजवर टिपसारखी घासून थंड करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर एखादी जोडणी चुकली तर तिला पुन्हा गरम करून ठीक करायचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा ती पूर्णपणे काढून टाकून नव्याने करणं कधीही चांगलं. इथे बघा, चांगली आणि खराब जोडणीमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. एक चांगली जोडणी चमकदार आणि गुळगुळीत असते, तर खराब जोडणी निस्तेज, खडबडीत आणि तिला तडे गेलेले दिसतात. अशी जोडणी कधीही धोका देऊ शकते आणि त्यामुळे आपलं सर्किट बंद पडू शकतं. थांबा, आपलं काम अजून संपलेलं नाही. सोल्डरिंग झाल्यावर एक खूप महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे स्वच्छता आणि दुरुस्ती.
यामुळेच आपली जोडणी जास्त काळ टिकते. सोल्डर वायरमध्ये फ्लक्स नावाचे केमिकल असतं. ते जोडणी स्वच्छ करायला मदत करतं, पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे. ते ॲसिडिक असतं. जर सोल्डरिंगनंतर हा फ्लक्स तसाच बोर्डवर राहिला तर तो हळूहळू सर्किटला आतून पोखरू शकतो. म्हणूनच काम झाल्यावर त्याला काढून टाकणं खूप खूप महत्त्वाचं आहे. हा फ्लक्स काढण्यासाठी आयसोप्रोपिल अल्कोहोल म्हणजे IPA आणि एक छोटा कडक ब्रश घ्या आणि जोडणीच्या आजूबाजूला हलक्या हाताने घासून सर्व फ्लक्स काढून टाका. यामुळे आपलं सर्किट केवळ चांगलं दिसणार नाही तर त्याचं आयुष्यही वाढेल. आणि समजा काही चुकलं तर काळजी करू नका. त्यासाठी डिसोल्डरिंग नावाचे एक अंडू बटन आपल्याकडे आहे. या प्रक्रियेनं आपण एखादा चुकीचा घटक किंवा खराब झालेली जोडणी सहजपणे काढून टाकू शकतो. दुरुस्तीच्या कामासाठी हे कौशल्य शिकणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर मग आता योग्य साधनं आणि योग्य तंत्रज्ञान हातात आल्यावर कोणती गोष्ट करून पाहायला आवडेल? एखादं नवीन उपकरण बनवणार की एखाद्या जुन्या बंद पडलेल्या वस्तूला दुरुस्त करून तिला पुन्हा नवजीवन देणार? विचार करा.